नमस्कार मित्रांनो, मराठीतून जर्मन आता अगदी सहज या पहिल्या भागात तुमचे मनापासून स्वागत आहे. जर तुम्हाला जर्मन भाषा शिकायची आहे, मग ती प्रवासासाठी असो, नोकरीसाठी, शिक्षणासाठी किंवा तुमच्या वैयक्तिक आनंदासाठी, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. जर्मन भाषा शिकताना बोलणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्ही फक्त ऐकणं आणि वाचणं केलंत, तर ते पुरेसं नाही. त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त बोलाल, तेवढा जास्त आत्मविश्वास तुमच्यात वाढेल. चला तर मग आजपासून आपण एका छोट्याशा क्रियापदाने सुरुवात करूयात. आज आपण आपल्या भाषेची सुरुवात haben या क्रियापदाने करूयात. haben हे एक जर्मन क्रियापद आहे. मराठीत habenचा अर्थ होतो असणे किंवा असलेले असणे. उदाहरणार्थ, माझ्याकडे एक पुस्तक आहे. या वाक्यात आहे या अर्थासाठी आपण haben वापरतो. haben कधी वापरायचं? काही वस्तू, गोष्ट, भावना आपल्याजवळ आहे हे दाखवण्यासाठी आपण haben हे क्रियापद वापरतो. habenचं रूप वर्तमान काळात कसं वापरलं जातं? तर इश म्हणजे मी. इश जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस इश नंतर नेहमी habenचं रूप habe असं वापरलं जातं. तसेच दू म्हणजे तू आणि दू म्हटलं की आपण त्याच्यासमोर हास्ट लावायचे असते. एस म्हणजे तो, ती, ते, तेव्हा आपल्याला हाट हे रूप वापरावं लागतं. वियर ला आपण haben वापरतो. इहर ला आपण हाफ्ट वापरतो. झी ला आपण haben वापरतो. आता आपण सब्जेक्ट आणि त्याच्यासमोर त्याचे habenचे फॉर्म सगळे लिहिलेले आहेत. पुन्हा एकदा मी वाचून दाखवते. इश म्हणजे मी, इशला आपण habe वापरतो. दू म्हणजे तू, दूला आपण हास्ट वापरतो. एस म्हणजे तो, ती, ते ला आपण हाट वापरतो. वियर म्हणजे आम्ही, आम्हीला आपण haben म्हणजे वियर haben असे वापरतो. इहर म्हणजे तुम्ही, इहरला आपण हाफ्ट वापरतो. झी ते किंवा आपण, झीला आपण haben वापरतो. haben या क्रियापदासोबतच आपण काही वाक्य आता बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली हे वाक्य किंवा haben क्रियापद आपण कसं वापरतो. ओके. समजा व्यक्ती, त्याचं जर्मन रूप म्हणजेच व्यक्ती म्हणजे काय? सब्जेक्ट. ओके. जसं फॉर एक्झाम्पल मीला आपण काय करणार? habe वापरणार. ओके. म्हणजे इश habe. याचा मराठीत अर्थ काय होतो? माझ्याकडे आहे. उदाहरणार्थ, इश habe ein Buch म्हणजे काय? की माझ्याकडे एक पुस्तक आहे. दू हास्ट म्हणजे तुझ्याकडे आहे. दू हास्ट ein Handy तुझ्याकडे एक मोबाईल आहे. आता समजा मला म्हणायचं असेल की त्याच्याकडे एक गाडी आहे, तर मग कसं म्हणणार? म्हणजे काय? तो. आपण एअरला जर्मन रूप कोणतं वापरतो? तर हार्ट. म्हणजे लिहिताना कसं लिहिणार? हार्ट ein Auto. ऑटो म्हणजे गाडी. समजा मला म्हणायचं असेल आमच्याकडे खूप वेळ आहे, मग कसं म्हणणार? Wir haben viele Zeit. viele म्हणजे खूप आणि Zeit म्हणजे वेळ. तुम्हाला म्हणायचं असेल तुमच्याकडे गृहपाठ आहे, मग तुम्ही कसं म्हणणार? Ihr habt Hausaufgaben. Hausaufgaben म्हणजे गृहपाठ. त्यांच्याकडे 3 मुले आहेत. Sie haben 3 Kinder. किंडर म्हणजे काय? तर मुले. म्हणजेच काय? की आपण सब्जेक्ट त्याच्यानंतर habenचं रूप आणि त्यानंतर आपल्याकडे जे काही पुस्तक असेल, मोबाईल असेल, गाडी आहे त्याबद्दलचा शब्द. बस एवढी साधी वाक्यरचना आहे.
आता मी तुम्हाला एक व्होकॅब्युलरी देते 10 शब्दांची. त्यात फक्त 10 शब्द आहेत. ते तुम्ही एकदा वाचा आणि त्यावर तर तुमचे छोटे छोटे वाक्य तयार करा. जसं की डास फाराड म्हणजे सायकल, देअर रेगनशिम म्हणजे छत्री, दी आर्बाईट म्हणजे काम, दी श्वेस्टर बहीण, देअर गार्टन बाग, दी क्लायडर कपडे, दी ब्युशर पुस्तके, दी झाईट वेळ, दी एरफारुंग अनुभव, दी फ्राग प्रश्न. ही 10 शब्दांची व्होकॅब्युलरी एकदा तुम्ही वाचा आणि त्यानंतर छोटे छोटे वाक्य कसे तयार करायचे ते आपण बघूयात. हाबन वापरून 10 वाक्य आपण कशी बनवू शकतो? तर टू हॅव म्हणजे काही वस्तू, भावना, अनुभव आपल्याजवळ असणेला आपण हाबन हे रूप वापरतो. माझ्याकडे सायकल आहे. इश habe ein Fahrrad. तुझ्याकडे छत्री आहे का? Hast du einen Regenschirm? त्याच्याकडे काम आहे. Er hat Arbeit. तिच्याकडे एक छोटी बहीण आहे. Sie hat eine kleine Schwester. आमच्याकडे एक सुंदर बाग आहे. Wir haben einen schönen Garten. तुमच्याकडे जुने कपडे आहेत. Ihr habt Altkleider. त्यांच्याजवळ खूप पुस्तकं आहेत. Sie haben viele Bücher. माझ्याकडे आज वेळ आहे. Ich habe heute Zeit. तुला अनुभव आहे का? Hast du Erfahrung? आम्हाला एक प्रश्न आहे. Wir haben eine Frage. त्याचप्रमाणे मी तुम्हाला आणखीन एक चार्ट दाखवणार आहे. हाबन वापरून 10 वाक्ये जर्मन प्रमाणे मराठी अनुवाद. म्हणजे काय की समजा आपण मराठीत काय म्हणतो, मला भूक लागली आहे. पण आपण जर मराठीतला आहे हा शब्द दुसऱ्या पोझिशनला घेतला, म्हणजे जर आपण म्हटलं मला लागली आहे भूक, तर सेम आपण जर्मनमध्ये काय करू शकतो, त्याला ट्रान्सलेट करू शकतो. म्हणजेच काय, इश habe हुंगर. कारण आपण व्हर्ब जे आहे ते जर्मनमध्ये सेकंड पोझिशनला ठेवतो. फॉर एक्झाम्पल, तुला तहान लागली आहे. आपण समजा जर्मनमध्ये कसं बोलणार आहोत, तर तुला लागली आहे तहान म्हणजेच काय, दू हास दुर्स्ट. त्याच्याकडे एक कुत्रा आहे. त्याच्याकडे आहे एक कुत्रा म्हणजेच काय, तर आहे आपण मराठीमध्ये जिथे शेवटी वापरतो, तर यांच्याकडे व्हर्ब हे सेकंड पोझिशनला वापरले जाते. एर हाट आयनन हुंड. तिच्याकडे एक बहीण आहे. झी हाट आयने श्वेस्टर. आमच्याकडे सुट्ट्या आहेत. वियर हाबन फेरियन. तुमच्याकडे एक समस्या आहे. एर हाप्ट आइन प्रॉब्लेम. त्यांच्याकडे एक अपार्टमेंट आहे. झी हाबन आइन वोनुंग. माझ्याकडे एक योजना आहे. इश habe einen प्लान. तुझ्याकडे एक कल्पना आहे. Du hast eine Idee. आमच्याकडे वेळ आहे. Wir haben Zeit. तर हे झाले आपलं मराठी टू जर्मन वाक्य. जर तुम्ही बघितलं तर मराठीतून जर्मनमध्ये ट्रान्सलेट करणं हे खूप सोपं आहे. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी तर सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेचच क्रियापदाचे रूप आपल्याला लावायचे आहेत. एवढं सोपं आहे जर्मन भाषा बोलणं आणि शिकणं. चला तर मग मला असं वाटतंय की तुम्हाला आज haben हे क्रियापद शिकलं असेल तुम्ही, किंवा तुम्हाला ते समजलं असेल. आता मी तुम्हाला एक छोटासा क्वेश्चन पेपर देणार आहे. तो तुम्ही सॉल्व करा आणि त्याचे उत्तरही मी लगेच खाली दिले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा, बघा, या प्रश्नांची उत्तरं द्या आणि जर तुम्ही बघाल तर मला खात्री आहे की तुम्हाला 20 पैकी 20 मार्क यात मिळणार आहेत. पहिल्या याच्यात भागात म्हणजेच आपल्याला हाबांचे फॉर्म वापरायचे आहेत रिकाम्या जागांमध्ये. दुसरं आहे मराठीत भाषांतर तुम्हाला करायचं आहे.
खाली 5 वाक्य दिली आहेत, त्याचे मराठीत भाषांतर करायचे आहे. त्यानंतर जो सेक्शन सी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वाक्यात एक चूक आहे, ती तुम्हाला बरोबर करून लिहायची आहे. आणि त्याचप्रमाणे नंतर काही तुम्हाला प्रश्न जर्मनमध्ये दिलेले आहेत, त्याचे तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे? तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा, सगळे प्रश्न एकदा व्यवस्थित वाचा. आता मी खाली तुम्हाला त्याचे उत्तरं देखील देत आहे. ते उत्तरंही तुम्ही नंतर तपासून बघा आणि मला नक्की कळवा की haben हे क्रियापद बोलताना अगदी सोपं तुम्हाला वाटतं आहे की आणखीन तुम्हाला यात ॲडिशनल काही हवं आहे. उत्तरपत्रिका तुम्ही पॉज करून नंतर तुमची जे आन्सर्स आहेत ते तुम्ही चेक करू शकाल. शिकत रहा, बोलत रहा. धन्यवाद.